Namaskar, मी Dr. Deepanjali Rajaram Jadhav. This is today's Ayurveda platform and it is a pre-recorded session. Today we are going to learn the Dinacharya Adhyay. After some long gap, once again we will return for Ashtanga Hridaya. So, Dinacharya. Dine dine charya iti dinacharya. Dine dine charya. जे आपण डेली फॉलो करतो. चर्या मीन्स द मुवमेंट किंवा जे आपण रोज काम करतो ते. चर्या मीन्स द डेली वर्क. सो दिने दिने वॉट एवर वी आर फॉलोइंग इन डेली डे टू डे लाईफ, वॉट एवर द डेली वर्क्स वी आर डूइंग इन अवर डे टू डे लाईफ, that is comes under dinacharya. So first, dinacharya will start from getting up early in the morning. म्हणजे दिनचर्या ही सकाळी उठल्यापासून चालू होती आणि ती रात्री झोपेपर्यंत असते. त्याच्यामध्ये दिनचर्याला आपण पार्ट्स करू शकतो. सकाळी उठणं, मग आपले सकाळचे जे काही आपण काम करतो ते सगळे, ते सोडून आपण आपल्या सोशल बिहेवियरमध्ये कसं वागलं पाहिजे हे दिनचर्या अध्यायात वाग्भटाने एक्सप्लेन केले. आचार्य वाग्भट हॅज एक्सप्लेन द डेली वर्क्स विच स्टार्ट्स फ्रॉम अर्ली मॉर्निंग up to the end of the day, and they have explained that how we have to behave socially also. The first one, brahmya muhurta uttishte swastho rakshartham ayushah. Brahmya muhurta uttishte swastho rakshartham ayushah. The person have to get up early in the morning before sunrise 4 hours. Means the time actually for Brahma Muhurta is 4:30 to 5 AM. सूर्योदयाच्या 4 घटका आधी उठावं. सूर्योदयाची वेळ साधारण 6:30-7 आहे. 4 घटका आधी म्हणजे साधारण 4:30-5ला उठावं. हा जो टाइम आहे, that time is called as Brahma Muhurta, which will starts from 4 to 4:30, 5 up to 5. After 5 it will be considered as a morning. So up to 5 it is considered as a Brahma Muhurta. Why to get up early in the Brahma Muhurta? To get up early in the Brahma Muhurta will leads to so many good effects. For example, it will help us to get the knowledge easily. First thing, आपण जे काही वाचतो ते ब्राह्म मुहूर्तामध्ये जर आपण अभ्यास केला तर जे काही आपण पाठांतर करतो, जे काही आपण वाचतो ते आपली बुद्धी, त्या काळात जे आपण नॉलेज मिळवतो ते आपल्या बुद्धीने पटकन ग्रहण केलं जातं. खूप लवकर ग्रहण केलं जातं आणि त्या स्मरणातही ठेवलं जातं. त्यामुळं ब्राह्म्य मुहूर्तावरती अभ्यास करावा. पूर्वीच्या काळापासून सांगतात लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य विद्या भेटे. सो वी हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट, शरीर चिंता निर्वर्त्य कृत शौच विधिस्ततः. After that you have to go to शौच विधी. Then you have to complete it. अष्टांग संग्रहमध्ये शौचविधीसाठी त्यांनी प्रॉपर प्लेस दिली आहे आणि कुठल्या दिशेला तोंड करून बसावं हेही त्यांनी दिलेलं आहे. पण अष्टांग हृदयकारांनी आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी इतकंच दिलं आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं शौचविधी वगैरे आटपून घ्या. नेक्स्ट इट विल कम ॲज दंतधावन. फॉर दंतधावन अर्क न्यग्रोध खदीर करंज ककुबादिजम प्रातर्भुक्त्वा च मृद्वग्रम कषाय कटुतिक्तकम कनिन्यग्रसमस्थौल्यम प्रगुणम द्वादशांगुलम भक्षयेत दंतपवनम दंतमासान्य बाधयन. कुठल्या कुठल्या झाडांची फांदी आपण दात घासायला घेऊ शकतो. तर फर्स्ट वन अर्क, न्यग्रोध म्हणजे वड, त्याच्यानंतर खदीर, करंज, ककुभ, ह्या झाडांच्या साली किंवा ह्या झाडांच्या फांदीचे छोटे छोटे तुकडे आपण दात घासण्यासाठी दातून म्हणून वापरू शकतो. पूर्वीच्या काळी कोलगेट, त्याच्यानंतर आणि काय काय ब्रश आत्ता जे अवेलेबल आहेत ते नसतात, ते नसायचे. त्यामुळे त्या काळी जी लोक ब्रशिंग द टीथ करायची ती ह्या झाडांच्या छोट्या छोट्या फांद्या काढून त्याच्यापासून प्रॉपरली ते दात घासायचे आणि नंतर त्या झाडांचा रस तसाच चावून काढायचा. म्हणजे दात घासायचे आणि मग तो तीच जी साल आहे किंवा तीच जी छोटीशी ट्विग आहे, ती छोटीशी जी फांदी आहे ती चावायची जेणेकरून त्या झाडांचा रस आपल्या दातावरती पसरला जावा. ह्याच्यामुळे आमपाचन लवकर होतं.
ह्याच्यामुळे आमपाचन लवकर होतं. सो वी हॅव टू यूज अर्क, न्यग्रोध, खदीरा, करंज, ककुभ आदी स्मॉल twigs, the twigs from these plants for dantadhavana. Then mrudu agra. How we have to select? The agra of that twig, agra of that datun should be mrudu. Then kaninya grasamasthulyam. Kaninya grasamasthulyam means kanini, your little finger. It should be that much. It should be having that much width. That much width, like your little finger. Then pragunam dvadasha angulam. Uski length, the length of that twig should be dvadasha angula. Bhakshayet dantapavanam dantamasanya badhayan. Bhakshayet dantapavanam dantamasanya badhayan. Without hurting your gums, you have to you have to brush your teeth. तुमच्या हिरड्यांना कसलीही बाधा न पोचवता तुम्ही तुमचे जे दात घसणं आहे तो विधी या झाडांच्या छोट्या छोट्या फांद्यांनी पूर्ण करावा. नेक्स्ट नाद्यात जीर्णम वमथु श्वासकास ज्वरार्दिती तृष्णास्य पाकरुन नेत्र क्षीरकर्णामयी च तत्. ज्यांना अजीर्ण आहे, त्याच्यानंतर श्वास, त्याच्यानंतर कास, ज्वर, अर्दित, तृष्णा, त्याच्यानंतर अस्यपाक. अस्यपाक म्हणजे त्यांचं सतत तोंड येतं. हृदरोग, नेत्ररोग, शिरोरोग, कर्णरोग जे आहेत, फॉर दॅट पेशंट्स दंतधावन विथ दिस काष्ठास शुड बी स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड. या पेशंटसाठी स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे दंतधावन. नेक्स्ट अंजन विधी. सवीरम अंजनम नित्यम हितमक्षणोस्ततो भजेत. आफ्टर दॅट यू हॅव टू पुट द अंजन टू युअर आईज. चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषात् श्लेष्मणोभयम योजयेत सप्तरात्रे अस्मात् श्रावणार्थे रसांजनम. why we have to put the अंजना to our eyes? कारण why? का अंजन का घालायचं डोळ्यात? कारण नेत्र जे असतात ते आपले ते तेजोमय असतात. नेत्रा इज प्रिडॉमिनंटली अग्निमहाभूता प्रधान. द प्रिडॉमिनन्स महाभूत प्रिडॉमिनन्स इन नेत्र और चक्षु इज अग्निमहाभूत. सो there is a fear from the kapha. So we can say that kapha will cause the disease to that agni, or kapha will try to suppress that agni. So for that reason we have to put the kajal, or we have to put the anjan to our eyes. योजयेत सप्तरात्रे अस्मात् श्रावणार्थे रसांजनम. आठवड्यातून एकदा श्रावण करण्यासाठी म्हणजे डोळ्यातून पाणी निघून जाण्यासाठी रसांजन घालावं. रसांजन हे दारू हळदीपासून बनवतात. ततो नावन गंडुष धूमतांबूल भाग भवेत. आफ्टर दॅट त्याच्यानंतर नावन्नस्य गंडुष, धूम्रपान आणि तांबूल याचं सेवन करायचं. तांबूल सेवन विधी. तांबूलम शतपित्तास्त्र रुक्षो कुपित चक्षुषाम विषमूर्छा मदार्ताणाम अपथ्यम